हा जो फ्लॅट आहे 950 स्क्वेअर फीटचा युजेबल कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग भेटणार आहे. याचे जी एक्झिट आहे ती नॉर्थ डायरेक्शनला आपण बाहेर पडतो आणि घराच्या आतमध्ये आपण साऊथ डायरेक्शनला घराच्या आतमध्ये येतो. घरामध्ये आल्याच्या आपल्याला 11/6चा एक फॉयर एरिया मिळत आहे. इथे आपण बघतो तर इथे आपल्याला स्टोरेज बनवलेलं दिसत आहे. आपण बघू शकता इथे स्टोरेजसाठी जागा आहे, इथे आपल्याला बनवलेली दिसत आहे. आणि वरती अति सुंदररित्या लाइटिंग आपल्याला डिझायनिंग लाइटिंग आपल्याला लावलेली दिसून येत आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला इथे गणपती बाप्पाचं एक मंदिर बनवण्यात आलेलं आहे. आणि इथे आपण बघतोय तर आपल्याला वुडन सेल्फ दिसतात, जिथे आपण विविध वस्तू आपण ठेवू शकतो. राईटच्या वॉलवरती इथे सुंदरशी आरशांची डिझाईन आपल्याला केलेली दिसते. पुढे आल्याच्यानंतर हा जो आहे हा बटरफ्लाय लेआउटचा फ्लॅट आहे. त्याचा एक बेडरूम माझ्या राईट साईडला, एक बेडरूम माझ्या लेफ्ट साईडला आहे. आता हा जो बेडरूम आहे हा कॉमन बेडरूम आहे. त्या कॉमन बेडरूममध्ये आतमध्ये आल्याच्यानंतर इथे आपल्याला 3 डोअर्सचं फुल लेंथचं एक वॉर्डरोब आपल्याला बनवलेलं मिळते. आणि राईट साईडला ह्या वॉलवरती आपल्याला ते TV सेट केलेला दिसून येतोय. आणि हा जो पार्ट आहे इथे आपल्याला ड्रेसिंग टेबल बनवलेलं दिसून येतोय आणि काही पुस्तकं ठेवण्यासाठी आपल्याला इथे वुडन सेल्फ आपल्याला बनवत आलेली आहे. जर आपल्याला याचा उपयोग स्टडी टेबल किंवा ऑफिसचा सेटअप म्हणून देखील करायचं तरी आपण या स्पेसचा उपयोग आपण करू शकतो. उर्वरित जागेत जर आपण बघितलं तर इथे आपल्याला एक डबल बेड टाकण्यात आलेलं आहे, सुंदरसं मॅट्रेस देण्यात आलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला डिझाईन केलेलं आहे. बॅक साईडला आपल्याला चांगली सुंदर लाईटिंग दिसत आहे. वरती आपण बघितलं तर एक AC देण्यात आलेला आहे, फॉल सिलिंग करण्यात आलेलं आहे, लाईटिंग डिझाईन केलेलं आपल्याला दिसून येतं. याच्या राईट साईडला बघितलं तर एक खूप मोठी आपल्याला बाल्कनी दिसत आहे. ती जी आहे 100 स्क्वेअर फीटची बाल्कनी आपल्याला इथे दिसत आहे. घरामध्ये आपण बघतोय तर ब्रँडेड कर्टन आपल्याला लावलेले दिसून येत आहे. पुढच्या बाजूला आल्याच्या नंतर आपण बघतो तर याचं लेफ्ट साईडला याचं हे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. टॉयलेट बाथरूममध्ये देखील आपल्याला आपण जर बघितलं तर समोर हा खूप मोठा मिरर देण्यात आलेला आहे. सगळ्या फिटिंगच्या ब्रँडेड कंपनीच्या फिटिंग देण्यात आलेल्या आहे. ही जी एंट्री आहे ही याच्या कॉमन वॉशरूमची एंट्री देण्यात आली. ही एंट्री आपण जर बंद केली तर आपण मास्टर बेडरूम म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो. आणि पुढच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला इथे आपण बघतो तर इथे AC सेटअप ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे आणि इथे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी आपल्याला याचा उपयोग देखील आपण करू शकतो. आणि इथे आपल्याला काचेचे छोटे सेल बनवत आलेले आहे, जिथे आपल्या टॉयलेट आणि बाथरूम मधल्या वस्तू आपण इथे आपण ठेवू शकतो. आता आपण याचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये आपण जाणार आहोत. ज्यावेळेस आपण हॉलमध्ये येतो तर समोरच्या बाजूला आपण बघितलं तर इथे डायनिंग टेबल देण्यात आलेला आहे. 4 जण बसतील इतका मोठा डायनिंग टेबल आहे. मार्बलचा डायनिंग टेबल आहे, राऊंड शेपचा बनवलेला आहे. आणि त्याच्या अपोजिट साईडला इथे आपल्याला एल शेपमध्ये आपल्याला इथं आपल्याला सिटिंग एरिया आपल्याला दिसतो. इथे देखील आपल्याला एक मार्बलचा चांगला टेबल आपल्याला दिसत आहे. आणि इथे मागे बघितलं तर आपल्याला वुडनचं स्ट्रक्चर बनवलेलं चांगली डिझाईन आपल्याला दिसते. माझ्या राईट साईडला इथे एक मोठा मार्बल लावलेला आहे आणि त्याच्यावरती खूप मोठा TV सेट झालेला आपल्याला दिसून येतो. वरती एक AC लावलेला आपल्याला दिसून येतोय आणि अतिशय चांगली आणि उत्तम अशी फॉल सिलिंग आपल्याला बघायला भेटते. आणि जे लाइटिंग्स आहेत डिझाईन लाइटिंग्स अतिशय उत्तमरित्या त्याला सेट केलेलं आपण बघू शकतो. हॉलच्या लेफ्ट साईडला मोठ्या विंडो देण्यात आलेल्या आहेत आणि ही 2.5 फुटाची रनिंग बाल्कनी आहे. ही खूप मोठी बाल्कनी आपल्याला आहे, जी आपल्याला हॉलमध्ये जो डायनिंग टेबल देण्यात आला, डायनिंग टेबलच्या राईट साईडला इथे त्यांचा किचन देण्यात आलेला आहे. हा किचन देखील ओपन किचन देण्यात आलेला आहे. किचनमध्ये आपल्याला एल शेपचा मोठा प्लॅटफॉर्म दिसत आहे. खाली आपल्याला मॉड्युलर किचन बनवलेलं आहे. वरच्या बाजूला आपण बघितलं तर अतिशय सुंदररित्या किचनमध्ये सामान ठेवण्यासाठी वॉर्डरोब बनवलेले दिसून येतात. इथे आपल्याला एक ओव्हन ठेवलेला दिसत आहे आणि इथे आपल्याला LGचा एक फ्रीज आपल्याला दिसतोय. किचनच्या बाजूला देखील आपल्याला इथे डिश वॉशर ठेवण्यासाठी मोठी जागा देण्यात आलेली आहे. येथे आपल्याला एलिकाचा गॅस स्टोव्ह दिसतोय, एलिकाची चिमणी दिसत आहे. तर अशा प्रकारे अतिशय उत्तमरित्या हा फ्लॅट सजवलेला आपल्याला दिसून येतो. आता किचन झाल्यानंतर आपण हॉलमधून आपल्या दुसऱ्या मास्टर बेडरूमकडे जाणार आहोत. ही जी आहे ही याच्या दुसऱ्या मास्टर बेडरूमची एंट्री आहे. दुसऱ्या मास्टर बेडरूममध्ये आल्याच्या नंतर आपण इथे बघतो
तर डबल साईजचा किंग साईज बेड इथे टाकण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूला आपल्याला साईड टेबल देण्यात आलेले. साईड टेबल ठेवल्यानंतर देखील आपल्याला तिन्ही बाजूला फिरता येईल एवढी मोठी स्पेस उपलब्ध आपल्याला दिसते. समोरच्या वॉलवरती टीव्ही ठेवण्यात आलेला आहे. फॉल सिलिंग अतिशय चांगल्या पद्धतीने बनवलेली आहे. लाइटिंगचं सेटिंग अतिशय चांगल्यारीत्या केल्यात आलेलं आहे. एक AC देण्यात आलेला आहे आणि इथे देखील आपल्याला चांगल्या पद्धतीच्या लाइटिंग्स आपल्याला देण्यात आलेल्या दिसून येतात. आता आपण इथे टॉयलेट आणि बाथरूम बघणार आहोत. हा जो आहे याचा वॉकिंग वॉर्डरोब देण्यात आलेला आहे. इथे आपल्याला आपले कपडे ठेवण्यासाठी इथे जागा देण्यात आलेली आहे. ही याच्या अटॅच टॉयलेट बाथरूमची एंट्री देण्यात आलेली आहे. इथे आपण बघू शकता इथे याचं टॉयलेट देण्यात आलेले आणि बरोबर त्याच्या ह्या बाजूला इथं आपल्याला त्याचं बाथरूम देण्यात आलेलं आहे. अतिशय ब्रँडेड, अतिशय याच्या जे फिटिंग्स आहेत त्या अतिशय ब्रँडेड कंपनीच्या फिटिंग देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, आत्ता आपण हा जो फ्लॅट बघितलेला आहे तो अतिशय सुंदर असा फुल्ली फर्निश फ्लॅट बघितलेला आहे. हा फ्लॅट आपल्याला ॲज इट इज जसा आहे तसा आपल्याला मिळणार आहे. ह्या फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे तो 950 स्क्वेअर फीटचा युजेबल कार्पेट असणार आहे. सोबत एक कवर्ड कार पार्किंग आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला बेडरूम लागून एक 100 स्क्वेअर फीटाची मोठी आपल्याला बाल्कनी आपल्याला मिळणार आहे. तर सहजासहजी अशी बाल्कनी कोणत्या फ्लॅटमध्ये आपल्याला दिसून येत नाही. आणि उर्वरित फ्लॅटमध्ये देखील आपल्याला एक मोठी 2.5 फुटाची आणि खूप लांब अशी रनिंग बाल्कनी आपल्याला दिसत आहे. तर ह्या फ्लॅटची जी किंमत आहे ती आहे 2,65,00,000. ही फुल्ली फर्निश फ्लॅट आहे आणि ते 100 स्क्वेअर फीट ह्या मोठा बाल्कनी असल्यामुळे याची प्राईस 2,65,00,000 अशी राहणार आहे. जर आपल्याला हा फ्लॅट व्हिजिट करायचा असेल तर आपण आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधू शकता. आणि नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असणार आहे. त्याच्यामुळे आपण याला लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रॉपर्टीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.